आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती आता पाहूया। शिवकालीन वाघनख बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवभक्त जमलेले आहेत मोठ्या संख्येने। आजपासून ही वाघनख पाहता येणार आहेत आणि पहिल्याच दिवशी तुफान गर्दी पाहायला मिळते। साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची शिवकालीन वाघनख पाहण्यासाठी गर्दी। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन वाघनख पाहण्यासाठी खुली झाल्यानंतर लांब लांबून जे शिवभक्त जे आहेत ते साताऱ्यामध्ये दाखल होत आहेत आणि या अनुषंगाने मुंबईहूनही काही शिवभक्त जे आहेत ते साताऱ्यामध्ये आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खूप लांबून आलाय, कसं आज पाहिल्यानंतर पहिल्यांदा काय भावना? खूप आनंद वाटतो आम्हाला बघून। महाराजांची म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं लवकर होईल ते शक्य। आम्ही बातम्यांमध्ये भरपूर दिवसापासून बघत होतो की येणार, पण काल आल्यानं आम्हाला खूप आनंद वाटला। त्यासाठी आम्ही रात्रीच निघालो आणि सकाळ सकाळी आलो बघायला। आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही बघितलं प्रत्यक्षात डोळ्याने, म्हणजे खूप आनंद आहे। We are coming from, we are viewing our past, viewing something which our ancestors, our historical leaders have used in their warfares, right? So there's something we feel that Indian this thing, so it's good to be here. सध्या तरी या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो। कॅमेरामन विनोद सह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा।